ज्याला आपण म्हणतो, तर ही आपल्याला घ्यावी लागते. तर या दृष्टीने आपल्याला रिस्क टाळता येत नाही, आपल्याला जोखीम टाळता येत नाही. यू कॅन मॅनेज द रिस्क, यू कॅन मिनिमाइज द रिस्क, बट यू कांट अवॉइड द रिस्क असं बँकिंग मध्ये म्हटलं जातं. या दृष्टीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट फंड्स मॅनेजमेंट बद्दल आपल्याला माहिती आपल्याला आता घ्यायची. आपण जर बघितलं तर प्रामुख्याने आपले एक दोन विभाग पडतील आपल्या व्यवसायाचे. एक आपली जी काही कार्य आहे त्याच्यामध्ये एक प्रायमरी फंक्शन ज्याला आपण म्हणतो, प्राथमिक काम, ते आपलं डिपॉझिट ऍक्सेप्ट करणं, कर्ज वितरण करणं किंवा गुंतवणूक करणं. आता या प्रायमरी फंक्शन्स मध्ये किंवा या जी प्राथमिक आपली जी कामं आहेत त्याच्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्ड आहे, जास्तीत जास्त जोखीम आपल्याला त्याच्यामध्ये आहे. आता डिपॉझिट मध्ये जोखीम आहे का, तर 100% आहे. आपल्याला असं बरेच वेळेला वाटतं की डिपॉझिट मध्ये पण जोखीम नाहीये. फंड्स मॅनेजमेंट मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. मी ठेवी कधी घ्यायच्या, किती घ्यायच्या, कोणत्या मुदतीसाठी घ्यायच्या, हा देखील एक खूप मोठा भाग ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट मधला आहे. त्याचबरोबर डिपॉझिट स्वीकारत असताना केवायसी, अँटी मनी लॉन्ड्रिंग हेही आपल्याला कायदे लागू आहे, त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. ऍडव्हान्सेस मधलाही आपल्याला भाग माहिती की आपल्याला कर्ज वितरणामध्ये सगळ्यात मोठी रिस्क आपल्याला आहे. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट हा देखील एक खूप मोठा जोखमीचा भाग आता आपल्याला साठी झालेला आहे. मला वाटतं आपण बरेचसे जण मुंबईच्या संबंधित आहात संस्था, त्यामुळे आपल्याला पीएमसी बँक म्हणजे आपल्याला किती गुंतवणूक धोकादायक असू शकते हे एका रात्रीत आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळे तिथं देखील आपल्याला समजलंय की इन्व्हेस्टमेंट एखाद्या बँकेमध्ये केली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही, तर त्याच्यावरही आपल्याला सातत्याने लक्ष ठेवायला लागतं. तर हा एक खूप मोठा जोखमीचा भाग आहे. आता काही फंक्शन्स आपली आहेत, काही कामं आपली अशी आहेत की जिथं आपल्याला सेकंडरी फंक्शन्स आपण म्हणू की ही फंक्शन्स करत असताना आपल्याला रिस्क कमी आहे आणि त्याच्यामध्ये रेव्हेन्यू आपल्याला मिळतो, पण रेव्हेन्यू कमी मिळतो. आता जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँका किंवा फॉरेन सेक्टर मधल्या बँकांमध्ये जर गेलात किंवा त्यांची जर तुम्ही बॅलन्स शीट किंवा पी&एल जर बघितली, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्याकडे सेकंडरी फंक्शन्स मधनं जास्त उत्पन्न आहे. म्हणजे एजन्सी सर्व्हिसेस त्यांच्याकडे आहे. आता एजन्सी सर्व्हिसेस मध्ये इन्शुरन्स आहे. आता आपल्याकडे हा व्यवसाय आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो, तर रेफरल एजन्सी आपण घेऊ शकतो. काही पतसंस्थांच्याकडे जनरल इन्शुरन्सच्या कॉर्पोरेट एजन्सी पण आहेत की त्यांच्याच लोकांचा काही बिझनेस असेल, कर्ज वितरणाची जी काही इन्शुरन्स करायचे असतील त्यांचे ते करतात. अशा प्रकारचे आहेत. हा व्यवसाय आपल्याला आहे. किंवा आपण एमएससीबीचं कलेक्शन आहे, हा देखील एक एजन्सी स्वरूपाचा व्यवसाय. कारण आता आपल्याला 144 जे काही कलम नव्याने आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अन्य व्यवसाय करायला बंदी असं म्हटलेलं आहे. पण फी बेस्ड बिझनेस ज्याला आपण म्हणतो की भांडवली गुंतवणूक न करता अशा प्रकारचा जो काही व्यवसाय आहे, ही आपण एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. हा आपला व्यवसाय नाही, ही आपली एक सर्व्हिसेस, आपण ही सेवा देतोय. सेवा आणि व्यवसायामध्ये फरक आहे. आपण सेवा देतोय, या सेवेचा मोबदला आपण घेत आहोत. त्यामुळे हा व्यवसायामध्ये हे मोडणार नाहीये. त्यामुळे या एजन्सी सर्व्हिसेस आपण देऊ शकतो. काही जनरल युटिलिटी सर्व्हिसेस देखील आपल्याला देता येऊ शकतील. लॉकर सिस्टीम्स असतील किंवा अन्य काही असतील, अशा प्रकारच्या काही सेफ डिपॉझिट वॉर्ड्स असतील, अशाही काही सर्व्हिसेस पोटी आपल्याला व्यवसाय करून आपल्याला सेवा देऊन आपल्याला उत्पन्न देखील मिळवता येतं. इथं रिस्क फॅक्टर कमी आहे. आपल्याला उत्पन्न त्याच्यामध्ये जरी कमी मिळालं तरी आपल्याला त्या याच्यातनं उत्पन्न वाढवता येऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं की रिस्क फॅक्टर आपला हा दृष्टीने महत्वाचा आहे. आता आपण थोडंसं प्रॉफिटकडे बघूया. प्रॉफिट याचा अर्थ काय? तर प्रॉफिटची व्याख्या अगदी खूप सुटसुटीत आहे की उत्पन्न वजा खर्च म्हणजे प्रॉफिट. आणि नेहमी म्हटलं जातं की तुम्ही आज जो काही नफा मिळवलेला आहे, या नफ्यामध्ये भविष्यातली जोखीम दडलेली आहे. म्हणजे आज या 31 मार्च 2021 ला आपल्या संस्थेने समजा एक 2 कोटी रुपयाचा नफा मिळवलाय, तर 2 कोटी रुपयाच्या नफ्यामध्ये भविष्यातली रिस्क तिथं दडलेली. आज माझं खातं परफॉर्मिंग आहे, आज माझी इन्व्हेस्टमेंट परफॉर्मिंग आहे, पण भविष्यामध्ये याच गुंतवणुकीपोटी मी आज जे काही व्याज उत्पन्न जमा केलेलं आहे किंवा याच कर्जापोटी मी जे काही इंटरेस्ट मला जमा झालेला आहे, ते कदाचित माझी ती रिस्क जर उद्या त्याच्यामध्ये कन्व्हर्ट झाली किंवा ते जर नॉन परफॉर्मिंग मध्ये कन्व्हर्ट झालं, तर ती रिस्क आहे. म्हणजे त्याला पोटेन्शियल रिस्क असं म्हटलं जातं की संभाव्य जोखीम त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे प्रॉफिट मिळवत असताना देखील किंवा नफा मिळवत असताना तुम्ही बघा, काही काही वेळेला बऱ्याच संस्थांच्या बाबतीत तुमच्या लक्षात येत असेल की प्रॉफिट हा कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये नसते. काही संस्था 2-3 वर्ष सलग खूप मोठा प्रॉफिट मिळवतात आणि एकदम एखाद्या वर्षी कुठेतरी कमी प्रॉफिट होतो किंवा एखाद्या वर्षी त्यांना लॉस पण होतो. याचा अर्थ काय की त्यांनी नफा मिळवत असताना
त्यांच्या नफ्यामध्ये दरवर्षी एक संभाव्य जोखीम मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली होती आणि ती स्वीकारत स्वीकारत त्यांनी तो नफा दर्शवलेला होता. त्यामुळे त्या दृष्टीने तो त्यांचा नफा जो आहे तो जरी त्यांचा अगदी आपण अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे बरोबर आहे असं जरी म्हटलं तरी देखील तो संभाव्य जोखमीचा असल्याचं हे पुढे सिद्ध झालं. त्यामुळं हायर द रिस्क हायर द रिवॉर्ड असं नेहमी जे म्हटलं जातं, काही वेळेला काही गोष्टी या हिडन असतात. विशेषतः गुंतवणूक करताना जे आपल्याला समोर दिसतं तसं नसतं. काही वेळेला आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गुंतवणूक करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये आपण काही गोष्टी आपल्या प्रिज्युडाईज केलेल्या असतात किंवा आपण एक कस्टमाइज ज्याला म्हणतो अशा प्रकारचे मी माझं मन एक कुठेतरी ठरलेलं असतं आणि त्यात मी माझ्या कंडिशन ठरलेल्या असतात आणि त्या ह्याने मी विचार करतो. आता एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच वेळेला आपण काही ॲझम्पशन्स मनामध्ये ठेवलेले असतात आणि त्या दृष्टीने विचार करून आपण गुंतवणूक करतो किंवा आपले इन्व्हेस्टमेंट्स करतो आणि तिथं आपली बऱ्याच वेळेला फसवणूक होण्याची शक्यता असते किंवा आपलं त्याच्यामध्ये मिसलिडिंग होतं असं आपण म्हणूयात. आता समजा एक तुम्ही गावामध्ये कुठेतरी गेलेला आहात आणि त्या गावामध्ये एक मध्यवर्ती चौकामध्ये असा एक मोठा बोर्ड लावलेला आहे आणि तो बोर्ड असा आहे की पहिल्या मजल्यावरनं जो उडी मारेल त्याला 15,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दुसऱ्या मजल्यावरनं जो उडी मारेल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आणि तिसऱ्या मजल्यावरनं जो उडी मारेल त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आता ह्या प्रकारचा बोर्ड बघितल्यानंतर साहजिकच तुमच्यापैकी सगळेजण म्हणण्यापेक्षा 99.9% लोक हा विचार करतील की पहिल्या मजल्यावरनं उडी मारून जर 15,000 मिळत असतील तर मी तिसऱ्या मजल्यावरनं उडी मारायला कशाला जाऊ. हा तुमच्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने हा उत्तर असेल. परंतु या ठिकाणी एक आपण विचारच केला नाही की हे जे काही मजले आहेत हे मजले एकाच इमारतीचे आहेत का वेगळ्या वेगळ्या इमारतींचे आहेत हे कुठेही म्हटलेलं नाही. किंबहुना इथं मजल्यांची उंची देखील त्यांनी दिलेली नाहीये की एक पहिला मजला हा नेमका एक त्या बिल्डिंगचा समजा 3 बिल्डिंग वेगळ्या असतील तर पहिल्या मजला त्या बिल्डिंगचा किती उंचीवर असेल किंवा दुसरा मजला दुसऱ्या बिल्डिंगचा तो किती उंचीवर असेल किंवा तिसरा मजला जो आहे तो त्या ह्याच्यावरचा किती उंचीवर असेल. तर मला वाटतं की ह्या ज्या काही आपण एक आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये काही गोष्टी या आपण एक प्रिज्युडाईज आपल्या असतात आणि एक आपण त्या ठरवून ठेवलेल्या असतात की त्या असं म्हटलंय म्हणजे असंच असेल. याच गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्याला चुकीच्या ठरतात. त्यामुळे कुठलीही इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला या गोष्टीचा विचार करा की या प्रकारचं हिडन त्याच्यामध्ये काही आहे का, ज्याला आपण म्हणतो की स्टार खाली काही दडलंय का, तर तसा हा जर स्टार काही त्याच्यामध्ये असेल तर ते आपण बघितलं पाहिजे. तर दुसरा एक भाग आपण महत्वाचा, कारण मला माहिती आहे आपल्याला 1 तास आहे माझा याच्यामधला विषय पण हा मोठा आहे परंतु कुठेतरी या प्रत्येक विषयाला म्हणजे मी म्हणतो जसं की स्पर्श करून का विना मी जाणार आहे, म्हणजे निदान एक कन्सेप्ट काय तुम्हाला आहे ती तुम्हाला माहिती व्हावी. त्याच्यावरचं जे काही डिटेल थिंकिंग असेल ते तुम्ही नंतर त्याचं करू शकता. बऱ्याच वेळेला आपला एक समज असतो की संस्थेला प्रॉफिट आहे का लॉस आहे. आपण फक्त नेट प्रॉफिट किंवा नेट लॉसची नेहमी चर्चा करतो. पण ऑपरेटिंग प्रॉफिट हा आपल्या दृष्टीने देखील खूप महत्वाचा असतो. काही वेळेला नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट हा एका अपवादात्मक परिस्थितीमुळे आलेला असतो. काही वेळेला ती परिस्थिती जी असते ती तात्कालिक स्वरूपाची असते आणि त्या परिस्थितीमुळे तो तात्कालिक स्वरूपाचा एखाद्या संस्थेला नेट लॉस येतो किंवा नेट प्रॉफिट आलेला असतो. परंतु ऑपरेटिंग प्रॉफिट हा कोणत्याही संस्थेचा खूप महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या समोरच्या बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल किंवा अन्य तुमच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्हाला गुंतवणूक करायची वेळ येईल त्यावेळेला नेट प्रॉफिट बरोबर ऑपरेटिंग प्रॉफिट हा देखील तुम्ही बघा. ऑपरेटिंग प्रॉफिट याचा अर्थ त्या संस्थेला, संस्था इन द सेन्स असेल किंवा कोणता एखादा व्यवसाय असेल, त्या व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायामधनं झालेला जो काही नफा आहे किंवा व्यावसायिक उलाढालीमधनं जो झालेला नफा आहे त्याला आपण बिझनेस प्रॉफिट म्हणू किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणू. इथं समोर तुम्हाला पीपीटी वरती दिसत असेल ते मी पीपीटी यांच्याकडे शेअर पण केलेली आहे मुळूक साहेबांकडे. तुम्हाला ती जर पाहिजे असेल तर तुमच्या संस्थेलाही त्यांच्याकडनं तुम्ही ती उपलब्ध करून घेऊ शकता. तर इंटरेस्ट ऑन लोन अँड इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यामध्ये इतर उत्पन्न आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. त्याच्यानंतर आपण इंटरेस्ट ऑन डिपॉझिट किंवा बॉरिंग्स आपण काही उचलले असतील बाहेरनं पैसे त्याचं आपण व्याज वजा केलं. आपल्या ज्या काही स्टाफ कास्ट असतील ती वजा केली. इतर आपले मॅनेजमेंट खर्च, याला थोडक्यात आपण म्हणूया कॅश इन्कम आणि कॅश एक्सपेन्सेस. म्हणजे कॅश याचा अर्थ आपण पर्टिक्युलरली कॅश देतो असं नाही. आता समजा एखाद्या पण ते आपल्या ह्याच्यातनं आउटफ्लो झालेला आहे, आपण आपल्या बिझनेस मधनं ते पैसे गेलेले आहेत, आपल्याला ते मिळणार नाही. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार हा आपण पी अँड एल ला डेबिट केला आणि त्याच्या बँक अकाउंटला जमा केला किंवा त्याच्या सेव्हिंग अकाउंटला जमा केला.
याचा अर्थ काय, पैसे हे पण आपल्या P&L मधनं गेले, ते त्याच्या सेव्हिंगला गेल्यामुळे त्याच्या मालकीचे झाले, संस्थेच्या मालकी त्याच्यावर हक्क राहणार नाही. किंवा एखाद्या ऑडिटरला आपण ज्या वेळेला प्रोव्हिजन करतो की तुझी ऑडिट फीची तरतूद आहे ती आपण ज्या वेळेला देतो, किंवा एखाद्याचं देणं देण्यासाठी आपण काही वेळेला तरतुदी करतो, तरतूद आपल्या जरी इथं दिसत असली तरी ती देय रक्कम आहे, ती दुसऱ्याची आहे, आपली नाहीये, ती त्याला द्यायची आपल्याला. अशा ज्या काही आपल्याकडे उत्पन्न किंवा कर्जामध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला ज्या वेळेला ऍक्च्युअल बेसिसवर जे काही उत्पन्न येणार आहे, किंवा इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आहे, डिपॉझिटचं व्याज आपण एखाद्याच्या सेव्हिंगला जमा केलं, किंवा इंटरेस्टचं आपण त्याचा रिइन्व्हेस्टमेंट आपण डिपॉझिट अकाउंटला जमा केलं, तरी ते देय झालेलं आहे, तर त्याचा मालक झाला, त्याला द्यायचेच पैसे, ते आपले नाही आहेत ते. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला हा जो काही भाग आहे की कॅश इन्कम आणि कॅश एक्सपेन्सेस याच्यामधला जो काही फरक राहील तो तुमचा ऑपरेटिंग प्रॉफिट राहणार. आता काही खर्च जे आपले आहेत हे कॅश बेस नसतात किंवा कॅशशी निगडीत नसतात, जे खर्च होतात पण त्याचं रिफ्लेक्शन आपल्याच व्यवसायामध्ये होतं, आपल्याच व्यवसायात ते पैसे राहतात किंवा दुसरीकडे जात नाही. उदाहरणार्थ एनपीएची प्रोव्हिजन, तुम्ही बीडीडीआरची जेव्हा प्रोव्हिजन करता त्यावेळेला बीडीडीआरची तुम्ही P&L ला जरी डेबिट केलं तरी बीडीडीआरचा रिझर्व्ह तुमचा तयार होतो आणि तो तुमच्या बॅलन्स शीट मध्येच लायबिलिटीला राहतो. किंवा डेप्रिसिएशन असेल तर तुम्ही एकतर डेप्रिसिएशनमुळे तुमची फिक्स असेट कमी करता, किंवा काही ठिकाणी डेप्रिसिएशनचा रिझर्व्ह तयार केला जातो, म्हणजे तो त्याला नॉन कॅश एक्सपेंडिचर म्हणतात, ज्याच्यामुळे तुमचा नेट प्रॉफिट चेंज होतो. पण हा ऑपरेटिंग प्रॉफिटचा भाग नाहीये, हा व्यावसायिक याच्या दृष्टीने नसल्यामुळे मला वाटतं की हे दोन्ही गोष्टी आपण बघणं आवश्यक आहे. कारण नेट लॉस, नेट प्रॉफिट, ऑपरेटिंग लॉस आणि ऑपरेटिंग प्रॉफिट, एखाद्या संस्थेला काही वेळेला जर नेट लॉस असेल परंतु ऑपरेटिंग प्रॉफिट असेल तर नेमका नेट लॉस कशामुळे आलेला आहे, काय तात्कालिक त्याची कारणं आहेत हे पण बघितलं पाहिजे. आणि एखाद्या संस्थेला नेट प्रॉफिट दिसतोय पण ऑपरेटिंग लॉस असेल तर नेट प्रॉफिट नेमका कशामुळे आलेला आहे, कोणती तात्कालिक कारणं घडलेली आहेत की ज्याच्यामुळे ते नेट प्रॉफिट दाखवत आहेत आज, हा कन्सिस्टंट राहणार आहे का किंवा ही राहू शकतो का. कारण ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे, कारण तो व्यवसाय तुमचा जिवंत आहे याचं लक्षण ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. आज मी धडपड करतोय, मी जगण्यासाठी धडपड करतोय, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही, परंतु मी आता जगण्याच्या ह्याच्यात नाही पण कुठल्या तरी वेगळं उसणं अवसान आणून मी म्हणजे जिवंत आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणं, म्हणजे त्याला आपण काही वेळेला ऑपरेटिंग लॉस असताना नेट प्रॉफिट दिसणं असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे या गोष्टी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना बघा. नेट प्रॉफिट आपण बघतोच, नेट प्रॉफिट मध्ये आता आपण पाहिलं तसं की ऑपरेटिंग प्रॉफिट तुमचा काय आहे, त्याच्यामध्ये तुमचं डेप्रिसिएशन वजा होईल, प्रोव्हिजन्स वजा जातील, इन्कम टॅक्स काही आपल्याला असेल तर तो भरावाचा असेल तर तो वजा जाईल, आणि आपला जो काही शिल्लक राहील तो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सेशन ज्याला आपण म्हणतो असं आपल्याला. या दोन शब्दांचा मात्र आपण कोणतीही आर्थिक संस्था चालवत असताना खूप महत्वाचा भाग आहे, आणि बऱ्याच वेळेला या गोष्टी आपण पाहत नाही, आपण प्रॉफिट या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, पण प्रॉफिटॅबिलिटी याला आपण कधीही फारसं महत्व देत नाही. बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या अहवालामध्ये प्रत्येक वर्षी म्हणतो की आमचा संस्थेला सलग इतका नफा आहे, सलग 3 वर्ष 10 वर्ष नफ्यात आहे, किंवा गतवर्षीपेक्षा आमचा एवढा नफा झालेला आहे. मी एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्या संस्थेला एक 10 कोटी रुपयाचं वर्किंग कॅपिटल असताना एक 10 लाख रुपयाचा नफा, निव्वळ नफा झालेला आहे. आता तुमच्या संस्थेचं 5 वर्षामध्ये वर्किंग कॅपिटल साधारणपणे दुप्पट झाले असं आपण समजू, आणि 20 कोटी रुपयाचं तुमचं ते वर्किंग कॅपिटल झालेलं आहे, आणि तुमचा नफा हा 15 लाख रुपयापर्यंत झालेला आहे. आता तुम्ही काय म्हणाल त्या तुमच्या अहवालामध्ये की माझा नफा जो आहे हा गेल्या 5 वर्षामध्ये सलग त्याच्यात जर विचार केला तर 50% वाढला, म्हणजे प्रतिवर्षी माझा 10% नफ्यामध्ये वाढ झाली. कदाचित त्याला तुम्ही भरघोस नफा, भरघोस वाढ असेही शब्द द्या, परंतु एक फायनान्सच्या मधला जर माणूस असेल किंवा एक फायनान्शियल ज्याला हे टर्म समजतात असा जर माणूस असेल, तो त्याकडे बघताना एक जरूर विचार करेल की संस्थेचा प्रॉफिट वाढलेला आहे पण प्रॉफिटॅबिलिटी संस्थेची कमी झालेली आहे. प्रॉफिटॅबिलिटी याचा अर्थ ॲबिलिटी टू अर्न द प्रॉफिट, माझी नफा मिळवण्याची क्षमता जी आहे ही माझी कमी झालेली. याचं कारण असं की माझा 10 कोटीचे रिसोर्सेस माझ्या हातामध्ये होते, तेव्हा मी नफा 10 लाख रुपयाचाच मिळवत होतो. आज माझ्या हातात 20 कोटीचे माझ्याकडे रिसोर्सेस आहेत, अशा वेळेला माझा नफा हा किमान 20 लाख रुपये तरी होणं अपेक्षित आहे, त्या प्रपोर्शनेटली. म्हणजे माझी प्रॉफिटॅबिलिटी कमी झाली, प्रॉफिट नक्कीच वाढला असेल. तर मला वाटतं की हा एक अजून
सोपं तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला देतो याच्यामध्ये, की तुमची संस्था आहे. तुमच्या संस्थेचा 200 रुपये हा एकूण उत्पन्नाचा भाग आहे आणि 180 रुपये तुमचा खर्च झाला. तुमच्या संस्थेचा नफा हा 20 रुपये झालेला. आता आपण जर प्रॉफिटच्या दृष्टीने विचार केला तर 20 रुपयेच प्रॉफिट आहे, पण प्रॉफिटेबिलिटीचा विचार केला तर माझ्या दृष्टीने 10% तुमची साधारण प्रॉफिटेबिलिटी, कारण तुम्हाला एकूण उत्पन्न जे मिळालंय त्यातले सगळे खर्च वजा जाऊन तुमची ॲबिलिटी टू मेंटेन द नेट प्रॉफिट ही तुमची 10%. आता दुसरी एक सोसायटी, त्यांचं 20,000 रुपयाचं उत्पन्न आहे आणि खर्च 19,000 रुपयाचा आहे आणि प्रॉफिट मात्र 1,000 रुपये. आता प्रॉफिटच्या टर्मिनॉलॉजीमध्ये जर विचार केला तर त्यांचा प्रॉफिट कितीतरी पटीने आपल्या संस्थेपेक्षा जास्त आहे, परंतु प्रॉफिटॅबिलिटीचा जर विचार केला तर ती फक्त 5% येते, कारण त्यांना 20,000चा रेव्हेन्यू मिळतो, त्याला ते फक्त जेमतेम 1,000 रुपयाचा नेट प्रॉफिट शिल्लक ठेवू शकतात, रिटेन करू शकतात. त्यामुळे फायनान्स वर्ल्ड मध्ये प्रॉफिटॅबिलिटी या शब्दाला खूप महत्व आहे. प्रॉफिटला महत्व नक्कीच आहे, प्रॉफिटला महत्व नाही अशातला भाग नाहीये, परंतु प्रॉफिट पेक्षा देखील प्रॉफिटॅबिलिटी माझी जी आहे, कारण माझी कॅपॅसिटी कमी झाली आहे का हा माझा, किंवा ॲबिलिटी माझी कमी झाली आहे का हा त्यातला एक भाग आहे. एक साधारणपणे जर आपण विचार केला तर आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट्स किंवा आपण ज्या काही गुंतवणुका करतो त्या गुंतवणुका म्हणजे थोडक्यात ही कमिटमेंट असते. ही कमिटमेंट भविष्याची असते. आज आपण मोठी रिस्क घेतो आणि आपण कमिटमेंट भविष्यासाठी त्याच्याकडे पैसे ठेवतो. जेव्हा मी एखाद्या बँकेमध्ये गुंतवणूक करतो किंवा जेव्हा एखादा आपला डिपॉझिटर आपल्या संस्थेमध्ये ठेवतो त्यावेळेला त्यांनी एक प्रकारची भविष्यकालीन आपण त्याला एक कमिटमेंट दिलेली असते आणि भविष्यात तुला आम्ही इतकं व्याज देऊ, भविष्यात तुला इतकं आम्ही उत्पन्न देऊ, किंवा डिव्हिडंड मेंबर असेल तर आपण त्याला म्हणतो की जसा आमचा प्रॉफिट होईल तसं आम्ही तुला भविष्यात हे करू किंवा तुझी इन्व्हेस्टमेंटचं आम्ही अप्रिसिएशन करू. म्हणजे थोडक्यात काय की मी जेव्हा एखादी गुंतवणूक करतो त्यावेळेला मी आत्ताच्या वर्तमान काळामध्ये माझ्या काही ज्या गरजा आहेत या गरजांचा मी त्याग करतो, मी सॅक्रिफाईस करतो आणि प्रेझेंट मी सॅक्रिफाईस करून मला फ्युचरमध्ये जे मला काही भविष्यकालीन फायदे आहेत हे मी घेण्याचा तिथं प्रयत्न करतो. अर्थात हे जे काही मला फायदे आहेत हे अनिश्चित स्वरूपाचे फायदे आहेत. दीज आर अनसर्टन बेनिफिट्स. ते काही माझे निश्चित नाही. जरी आपण त्याला म्हणलं की नाही तुला आम्ही इतक्याला इतके टक्के व्याज देऊ, ही जरी आपली कमिटमेंट असली तरी ती अनसर्टन आहे. काही झालं किंवा मी बँकेत उद्या एखादे पैसे ठेवतो, संस्था म्हणून 1 कोटी रुपये ठेवले, त्या बँकेने मला सर्टिफिकेट देताना दिलं की 1 कोटीचे तुम्हाला 1 वर्षामध्ये आम्ही 1,05,00,000 रुपये देऊ, 1,07,00,000 रुपये देऊ. ही त्यांची कमिटमेंट झाली, पण ती सर्टन नाहीये, अनसर्टन आहे, सब्जेक्ट टू कंडिशन आहे. त्या बँकेची परिस्थिती कशी असेल, एकूण बाजार परिस्थिती कशी बदलेल, ह्या ज्या काही सगळ्या त्याला एकूण बदल जे काही करणारे घटक आहेत त्यावर ते सगळं अवलंबून आहे. त्यामुळं एक प्रकारची गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो याचा अर्थ मी माझ्या आत्ताच्या वर्तमानामधला केलेला त्याग हा जो काय आहे, किंवा माझं आत्ताचं जे काही माझं त्याग आहे किंवा मला जे काही कन्झम्पशन करायचंय ते मी पुढे ढकललेलं आहे, याला थोडक्यात आपल्याला गुंतवणूक असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता एक सीआरआर आणि आपल्याला आता ह्या गोष्टी आलेल्या आहेत, तर या सीआरआर मध्ये आपल्याला आता हे बघूयात की सीआरआर आता साधारणपणे आपल्याला 1% ठेवायचं आहे. ते आता जानेवारी 2020 पासून आपल्याला परिपत्रक आलेलं आहे. आता आपल्याला सीआरआर एसएलआर आपल्याला 25% आहे आणि सीआरआर देखील जो आपल्याला 1% ठेवायचा आहे. आता हे परिपत्रक जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलंय आपल्याला, आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे की रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली बँक, या वाक्याला आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आपण सगळे पतसंस्थांमध्ये काम करतो, आपल्याला आता एक हा शब्द बँकांच्या बाबतीत 2 शब्द, तुमच्यापैकी काही जण जर नागरी बँकांच्या बाबतीत संबंधित लोक असतील, काही तिथं जर असतील तर त्यांना हा शब्द नक्कीच हे 2 शब्द हे असतील लक्षात येत असतील. FSWM, फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक, असं एक रिझर्व्ह बँकेने आता बँकांचं एक वर्गीकरण केलंय. आणि ज्या बँकांना थोड्याफार आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत किंवा थोडेफार त्यांची परिस्थिती किंचित नाजूक झालेली आपण असं म्हणतो, त्याला काही त्यांनी पॅरामीटर्स ठरवलेले आहेत, त्याला सॅफ खालची बँक म्हणतात, सुपरवायझरी ऍक्शन फ्रेम, म्हणजे पर्यवेक्षीय त्यांचे निर्बंध काय असतील त्याच्या अंमलबजावणी खाली असणाऱ्या बँका. आता सुदैवाने काय आहे किंवा दुर्दैवाने आपण म्हणूया की FSWMचा निकष हे रिझर्व्ह बँकेने ठरवले. आता हे निकष आपल्याला माहिती पाहिजेत, हे रिझर्व्ह बँकेच्या साईटवर आहेत.
की कुठल्या बँकेला फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज बँक म्हणतात. म्हणजे मी ज्या बँकेमध्ये गुंतवणूक करणार आहे त्या बँकेचं FSWM मध्ये ती बँक आहे का सुपरवायझरी ऍक्शन फ्रेम मध्ये बँक आहे, हे आजचं स्टेटस मला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मला सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमचं जे काही सर्क्युलर आहे त्यांचं 6 जानेवारी 2020 एक सर्क्युलर पुन्हा रिवाईज केलेलं आहे. ही कन्सेप्ट रिझर्व्ह बँक जवळजवळ 2013-14 पासून ती बँकांमध्ये राबवते. तर त्याच्या बाबतीत सगळ्यात जे काही हे आहे की नेट NPA 6% असला पाहिजे. 6%च्या तुमच्या वर गेला की तुम्हाला सॅप खाली बँक येते. तुमचा दुसरी गोष्ट, NPA मधलं जी वाढ आहे की त्याला इन्क्रिमेंटल वाढ असं म्हणतात, 2 वर्षामधली वाढ ही देखील तुमची 3%च्या वर जाता कामा नये. म्हणजे ह्या त्याच्यामधल्या आहेत. किंवा कॅपिटल ऍडिक्वसी रेशो रिझर्व्ह बँकेने जो ठरवून दिलाय तो 9%पेक्षा जास्त किमान असला पाहिजे आणि ती बँकेला सलग 2 वर्ष तोटा असता कामा. पूर्वी CD रेशिओचा क्रायटेरिया होता, तो आता त्यांनी त्याच्यामधनं काढलेला आहे. आता असं जर अशी जर बँक अडचणीत ह्या पद्धतीचे पॅरामीटर्स पूर्ण करणारी नसेल तर त्या बँकेच्या बाबतीत रिझर्व्ह बँक काही रिस्ट्रिक्शन्स टाकते. रिझर्व्ह बँक त्यांना काही बंधनं टाकते की तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर करू नका, तुम्ही कर्ज वाटप करताना तुमचं एक्सपोजर कमी करा, सो अँड सो ज्या काही त्यांची बंधनं असतील, ज्या एरियामध्ये त्यांची विकनेसेस आहेत ते बघून रिझर्व्ह बँक त्यांच्यावर हे टाकते. आता आपल्याला याचा अभ्यास करून हे केलं पाहिजे की मला एखाद्या बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, भले CRR करायचा असेल, SLR करायचा असेल, तर मला ती बँक FSWM मध्ये आता आहे का सॅप खाली आहे हे मी बघितलं पाहिजे. भविष्यात ती बँक सॅप खाली जाणार आहे का हे मला माहित नाही, पण FSWM मध्ये मी जेव्हा ती बँक आहे त्यावेळेला मी त्याचा किमान 3 वर्षाचा ट्रेंड बघितला पाहिजे, कल बघितला पाहिजे. कुठली बँक एका रात्रीत अडचणीत जात नाही. त्या बँकेचा कुठेतरी तो प्रवास हा सुरू झालेला असतो आणि त्याचे सिग्नल्स हे मिळत असतात. त्यामुळे त्याचा कुठेतरी एक कंपॅरेटिव्ह स्टडी आपण जर केला तर आपल्या लक्षात येतं की नाही, ही बँक आता थोडी थोडी हळूहळू त्याची काहीतरी पावलं घसरत चाललेली आहेत. कदाचित ही रिझर्व्ह बँकेच्या रडारावर येण्याची शक्यता काही वर्षांमध्ये आहे, 2 वर्षात का विना 3 वर्षात येऊ शकते. तर अशा प्रकारचं हे आपल्याला PMC हा एक अपवाद आहे. बरेच वेळेला लेक्चरमध्ये किंवा याच्यामध्ये मग असे प्रश्न विचारतात की एवढं सगळं तुम्ही सांगताय मग PMCचा हा एक अपवाद आहे की तो कुणालाच कळला नाही किंवा कोणीही त्याच्यात हे नाही, रिझर्व्ह बँकेला देखील ते समजलं नाही तिथं आपली परिस्थिती काय. हा आपण एक अपवाद सोडून देऊ, असं एखादं कुठेतरी एक्सेप्शनल उदाहरण त्याच्यामध्ये होऊ शकतं. आणि जिथं रिझर्व्ह बँकेच्याही लक्षात आलं नाही तिथं रिझर्व्ह बँके आज तुम्हाला दिसतंय की मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून ती बँक रिवायवल करायचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेचा सुरू आहे आणि ते बऱ्यापैकी त्यांचं आता फायनल स्टेजला आलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हा एक आपण अपवाद सोडू, परंतु या दृष्टीचा एक जनरल आपण ज्याला म्हणतो की याचा ट्रेंड आपल्याला समजू शकतो. आता आपल्याला CRR ठेवायचा आहे, तर CRR जो काही ठेवायचा आहे तो आपल्याला 1% रक्कम ठेवायची. 1% रक्कम जी आपल्याला 1% ठेवायची ती आपल्याला करंट अकाउंट आता आपल्याला ठेवायला लागतात. सेव्हिंग अकाउंट ही शक्यतो आता उघडली घेतच नाही कुठल्याही बँका, जर पूर्वीचीच खूप असतील तरचा प्रश्न असेल, परंतु आपल्याला ते ठेवायचे. तर आपल्याला आता मी तुम्हाला सांगितलं की क्रायटेरिया रिझर्व्ह बँकेचा कुठला आहे तो आपल्याला माहिती आहे. कारण रिझर्व्ह बँकेचा अ वर्ग आहे का ब वर्ग आहे, म्हणजे त्याला A, B, C किंवा ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 2 जे काय असतं हे कुठेही रिझर्व्ह बँकेचं डिस्क्लोज केलं जात नाही, ते कुठेही जाहीर केलं जात नाही. बँक देखील जर जाहीर करत असेल तर ते चुकीचं आहे, बँकेवर ऍक्शन होऊ शकते. कारण ज्या वेळेला रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट हा बँकांकडे येतो तेव्हा ते स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल असतं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोहिबिट केलेलं असतं, प्रोहिबिशन असतं की बँक शुड नॉट डिक्लेअर ग्रेडेशन, त्यांना ग्रेडेशन डिक्लेअर करता येत नाही. मग अशा वेळेला आम्ही काय करायला पाहिजे, आम्हाला तर ग्रेडेशन माहित नाहीये, आम्हाला रिझर्व्ह बँकेची साईट माहितीये, मग आम्ही त्या दृष्टीने आम्ही बघितलं पाहिजे की या बँकेवर कुठं काही पेनल ऍक्शन झाली आहे का, पेनल्टी लागली. कारण पेनल्टी जर लागली असेल तर रिझर्व्ह बँकेच्या प्रेस रिलीज नावाचं तिथं जे असतं तिथं ते लगेच डिक्लेअर होतं, पेपरला येतच शिवाय प्रेस रिलीजला पण तिथे येतं. पेनल्टी लागली असेल तर त्या बँकेची ग्रेड कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ती सॅफ खाली बँक असेल तर ते प्रेस रिलीज मध्ये येत नाही, पण आपल्याला क्रायटेरिया माहिती आहेत, त्यामुळे त्या क्रायटेरिया प्रमाणे आपण बघू शकतो की ही बँक सॅफ खाली आहे का नाही. आणि याच्याही पलीकडे जाऊन आपण त्या बँकेकडनं एक सेल्फ डिक्लेरेशन देखील घेऊ शकतो की त्यांना म्हणू शकतो की आम्ही तुमच्याकडे डिपॉझिट किंवा आम्ही तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहोत, पण रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी जे काही निकष दिले ते आपल्याला माहित नाहीत, कारण आपण रिझर्व्ह बँकेच्या परव्ह्यू मध्ये नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि त्या बँका यांच्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपल्याला माहित नसतं, तो आपला कंट्रोलचा भागच नाहीये. त्यामुळे आपण एक त्या कन्सर्न बँकेकडनं एक सेल्फ डिक्लेरेशन आपण घेऊ शकतो की रिझर्व्ह बँकेचे जे काही एखादं इन्स्टिट्यूशनल डिपॉझिट, आमचं जे काही ठेवी स्वीकारणार आहात
या ठेवी स्वीकारण्यासाठी जे काही तुमच्यावरती निकष आहेत त्याची तुम्ही पूर्तता करता का, त्याचा आम्हाला आम्ही सर्वतोपरी पूर्तता करत आहोत अशा प्रकारचं तरी किमान आम्हाला डिक्लेरेशन द्या. हे एक त्याच्यातला सेफर साईडचा भाग झाला. पण आपलं देखील अनालिसिस त्याच्यामध्ये होणं आवश्यक आहे. तर या दृष्टीने मला वाटतं आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजे. आता CRRचा जो भाग आहे हा आपल्याला मॅन्डेटरी. आता याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, की आपल्याला मागच्या क्वार्टर एंड लगतची जी काही क्वार्टर एंड असेल त्या क्वार्टर एंडला असणारं आपलं एकूण ठेवी ज्या आहेत त्या आपल्याला CRR साठी विचारात घ्यायचं आणि त्याच्या 1% रक्कम ही आपल्याला पुढच्या संपूर्ण क्वार्टरमध्ये दैनिक पद्धतीवरती ठेवायची. रोजच्या रोज आपली लिक्विडिटी तिथं मेंटेन झाली पाहिजे. रोज आपल्याला तो CRR ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला व्हायलेशन किंवा डेफिसिट ज्याला आपण म्हणतो नाही चालणार. ऍडिशनल असलं चालणार आहे, सरप्लस असलेला चालेल, पण आपल्याला डेफिसिट चालणार. आपण एक उदाहरण धरू की माझी काही क्वार्टर एंडला समजा मी जून क्वार्टर एंडला आहे, तर 30 जूनला माझी काही एक सर्टन डिपॉझिट्स आहे. या डिपॉझिटच्या ह्याच्यामध्ये 1% जर रकमेचा काही विचार केला तर आपण एक उदाहरणासाठी म्हणून धरू की 100 रुपये ही मला CRRची माझी रक्कम येते. त्याला आपण म्हणतो रिक्वायर्ड टू बी मेंटेन, की मी ही रक्कम ठेवणं बंधनकारक आहे. एक 100 रुपये हे रोज माझे CRRच्या स्वरूपामध्ये बाजूला गेले पाहिजे, हे ठेवले गेले पाहिजे, ते इयरमार्क असले पाहिजे, त्याच्यावर कोणाचाही बोजा असता कामा नये, कुठल्याही प्रकारला त्याचं माझं लीन असता कामा नये किंवा कुठलीही मला इतर कमिटमेंट असता कामा नये, हे त्याच्यामध्ये असणार आहे. आता हे 100 रुपये मला रिक्वायर्ड टू बी मेंटेन आहेत. मग मी ऍक्च्युअली मेंटेन किती करायचे, तर मी 100 करायचेच आहेत, पण 100 पेक्षा जास्तही मला थोडेसे सेफर साईडला ठेवायचे. मग मी रोज ती रक्कम मी वेगळ्या वेगळ्या बँकांमध्ये असेल, माझी कॅश वेगळ्या वेगळ्या ब्रँचेसमध्ये असेल, किंवा आपल्याला एक त्यांनी अलाउ केलेलं आहे 15 दिवसाचं आपल्याला मुदतीचं एक शॉर्ट टर्म डिपॉझिट, हे देखील CRR साठी आपल्याला त्यांनी अलाउड केलेलं आहे. त्यामुळे 15 दिवस मुदतीचं पाहिजे, 15 दिवस मुदत संपण्याच्या आधीचं नाही. म्हणजे मी 3 वर्ष मुदतीसाठी ठेवलेलं आहे आणि आता त्याची मुदत 15 दिवसात संपते तर ते अलाउड नाही. ऍक्च्युअली मी डिपॉझिट ठेवतानाच त्याचं मूळ टेन्युअर ज्याला आपण म्हणतो ओरिजिनल टेन्युअर हे 15 दिवसापेक्षा कमी असलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपल्याला तशा प्रकारचं काही शॉर्ट टर्म डिपॉझिट जर आपलं असेल तर ते, तर असे मी ठेवलेले असतील तर माझे कॅशमध्ये किती आहेत, बँक अकाउंटला माझी किती आहेत, किंवा मी जर ते काही 15 दिवसाचं आपलं डिपॉझिट ठेवलं असेल ते किती आहे, त्याची मला रोजच्या रोज बेरीज करायची आहे आणि ती बेरीज माझी 100 पेक्षा जास्त आली पाहिजे. आता तो मला बॅलन्स ठेवायचा आहे, मला 100 पेक्षा खूपही जास्त ठेवून चालणार नाही. मला त्याला लिक्विडिटी किंवा फंड्स मॅनेज केले पाहिजेत. खूप ठेवले, हायर द लिक्विडिटी लोअर द प्रॉफिट. मी जर खूप लिक्विडिटी ठेवायला गेलो तर माझा प्रॉफिट कमी होणार आहे, कारण करंटला मला व्याज नाही, कॅशला मला 0 हे आहे आणि 15 दिवसाच्या याला फारसं व्याज मिळणार नाही. त्यामुळे त्या दृष्टीने मला त्याचा हे करायला लागेल, बॅलन्स ठेवायला लागेल आणि मग मी ती ऑप्टिमम लेवल किती माझी ठेवायची त्या पद्धतीने मला ते करावं लागेल. तर मी ते रोज ठेवायचे, रोज त्याचं मला रजिस्टर मेंटेन करायचंय आणि हे रजिस्टर मेंटेन करताना रोजच्या रोज जनरल मॅनेजर तुमचे कोण असतील, मॅनेजर असतील, CEO जे कोणी तुमचे इन्चार्ज असतील त्यांच्या पण रोज त्या सह्या त्याच्यावरती असणं अपेक्षित आहे आणि दर महिन्याच्या बोर्ड मीटिंग मध्ये त्याचा रिव्ह्यू देखील आवश्यक आहे, की आमच्या CRR मध्ये कुठल्याही प्रकारचा डिफॉल्ट नाहीये किंवा आम्हाला महिन्याला आमचे जे ठेवायचा होता तो इतका ठेवायचा होता, आम्ही रोज दैनिक पातळीवर एवढा ठेवलेला आहे किंवा त्याचं काय तुम्ही जसं वेगळं, पण बोर्डात रिव्ह्यू असणं आवश्यक आहे. बोर्डाला हे माहिती पाहिजे की आमचा CRR हा रेग्युलर झाला, याच्यात कुठल्या प्रकारची पेनल्टी क्लॉज त्याच्यामध्ये नाही. दुसरा भाग SLRचा आहे. SLR हे आपल्याला अशाच पद्धतीने ठेवायचं आहे. आता इथं फक्त टर्म डिपॉझिट स्वरूपात आपल्याला ठेवायचं आहे. आता हा 25% आपल्याला आहे. बँकांचं मी तुम्हाला आता सांगितलं त्याच पद्धतीने आहे. जसं आता CRRचं सांगितलं तसंच SLRचं आहे, फक्त तिथं पर्सेंटेज चेंज होणार आहे. 25% येईल, रिक्वायर्ड अमाऊंट वेगळी येईल, ऍक्च्युअल मेंटेन त्याच्याप्रमाणे तुम्हाला ठेवायला लागेल. आता बऱ्याच वेळेला एक प्रश्न येतो हा की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधली इन्व्हेस्टमेंट ही आम्हाला SLR ला धरता येईल का बँकांसारखी. आता प्रॉब्लेम असा आहे की बँकांच्या बाबतीत जो काही BR ऍक्ट आहे त्याच्यामध्ये ही स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. SLR साठी त्यांची जी काही सेक्शन त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेले आहेत 18-24 मध्ये, तर तिथं त्यांनी स्पेसिफिक सांगितलं की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तुम्हाला अलाउड आहेत म्हणून. आता आपल्याकडे सेक्शन 70 मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधली इन्व्हेस्टमेंट अलाउड आहे, म्हणजे आपल्याला केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या कर्जरोख्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. परंतु SLR साठी जी काही गुंतवणूक आपल्याला 144 मध्ये जी काही क्वालिफिकेशन दिलेलं आहे तिथं फक्त आपल्याला म्हणलंय की बँका, ज्या काही बँका दिलेल्या आहेत सेक्शन 70 मध्ये ज्या काही बँका आहेत त्याच्यानुसार, म्हणजे त्याचं आपल्याला त्यांनी आज रिझर्व्ह बँकेने आपलं शासनाने जे काही 144 सेक्शन मध्ये ज्या कोट केलेल्या आहेत त्याच बँका आपल्याला फक्त आहे.
याचा अर्थ तुम्ही SLR गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करू शकता का? तर नक्की करू शकता, पण ती SLR ला धरली जाणार नाही. त्यासाठी आता एक हे केलेलं आहे, हा बदल करावा आणि मोठ्या मोठ्या तरी संस्थांच्या बाबतीत किमान 100 कोटी 50 कोटीच्या पुढच्या संस्थांना अशा प्रकारची ही गुंतवणूक अलाउड करावी SLR साठी. अशा प्रकारचा पाठपुरावा सुरू आहे. त्याचं मिळालं यश तर चांगलंच आहे, परंतु गुंतवणूक आता आहे कारण बँकांच्या बाबतीत आताची जी रिस्क आहे त्याच्यापेक्षा काही ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांना आता हे ह्या गुंतवणुका कमी जोखमीच्या वाटतायत आणि साहजिक आहे केंद्र सरकार राज्य सरकारची जिथे गॅरंटी आहे पूर्णपणे तेच त्यांनीच पैसे घेतलेले आहेत. कर्ज रोखे म्हणजे सरकारनेच घेतलेलं कर्ज आहे, त्यामुळे तिथं काही प्रश्न येणार नाही. आणि या सगळ्याची आपल्याला रजिस्टर्स प्रॉपरली मेंटेन करणं आणि याचे दैनंदिन पातळीवरती तुमच्या सीईओनी ते पाहणं आणि त्याचबरोबर त्याचा बोर्डामध्ये रिव्ह्यू घेणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण याच्यावरती पेनल्टी क्लॉज आहे आणि हा पेनल्टी क्लॉज आपल्याला परवडण्यासारखा. आता CRR SLR याच्या संदर्भात आपण जर विचार केला तर ह्या गोष्टी आता आपल्याला तातडीने करायच्या. आपली बोर्डाची मीटिंग ही महिन्यातनं एकदा होणार. प्रत्येक वेळेला महिनाभर थांबावं लागेल का? समजा मी आज CRR मला मेंटेन करायचा आहे आणि माझा रिक्वायर्ड टू बी मेंटेन CRR, रिक्वायर्ड टू बी मेंटेन SLR हा जर जास्त झाला, मधल्या काळात काही डिपॉझिट वाढलं, माझं इंटरेस्ट ऍप्लिकेशन झाल्यामुळे माझं डिपॉझिट वाढलं, तर माझं ती रक्कम वाढणार आहे, मला काही वेळेला गुंतवणूक जास्त करायला लागणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशीपासून सुरू करायची मला. याच्यासाठी आता पतसंस्थांना देखील इन्व्हेस्टमेंट पॉलिसी हा एक खूप महत्वाचा भाग आहे की गुंतवणुकीचं धोरण जसं बँकांमध्ये असतं तशा पद्धतीने करावं लागेल. मी म्हणतो ठीक आहे, याच्यामध्ये रिस्क अजून कमी करायची असेल तर बोर्डाने बँकांचा एन पॅनल करून द्यावं की पॅनलवरच्या आमच्या एवढ्या बँका आहेत, आम्ही तुमच्या 10च बँका आम्ही देतो, प्रत्येक बँकेचं एक्सपोजर तुम्हाला आम्ही ठरवून देतो. किंवा समजा एक कुठली बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेत एवढे ठेवा, स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत एवढे ठेवा, आता काय नॅशनलाइज बँका पण आपल्याला अलाउड आहेत, त्याचं काय एक्सपोजर असेल ते ठरवा किंवा अन्य बँकांची परिस्थिती बघून तुम्ही ठरवा की या बँकेत याच्यावर जाऊ नका, या बँकेत याच्यावर जाऊ नका. हे जर ठरवून दिलं तर तुमचा जनरल मॅनेजर असेल किंवा इन्व्हेस्टमेंट इन्चार्ज असेल, हे जॉईंटली तुमच्या या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतील. बोर्डाने एक फ्रेम करून द्यावी. या पॉलिसीला आता खूप महत्व आहे आणि याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी पण फिक्स होणार आहे. बोर्डाची अकाउंटेबिलिटी कमी होऊ शकते. पॉलिसीने जर काही अधिकार जसे तुम्ही देता खालच्या लोकांना तशी जबाबदारी पण त्यांची आहे. मग तुम्हाला कुठल्या गाईडलाईन्स आहेत, कुठल्या तुम्हाला हे आहेत, CRR SLR ची इन्व्हेस्टमेंट कुणाची जबाबदारी त्याच्यामध्ये राहणार आहे. इतर गुंतवणुकांनाही आपल्याला मर्यादा आहेत, 5% ह्याच्या आहेत. लिक्विडिटी रजिस्टर कुणी ठेवायचं, कसं ठेवायचंय, किंवा तुमच्या बॉरिंग लिमिट आपल्याला कुठनं घ्यायची आहे, किंवा आपल्याला वेळ प्रसंगी जर काही उडी घ्यायचा झाला तर किती लिमिटचा उडी आपण घ्यायचा आहे, त्याची रिझोल्युशन आत्ताच त्याचे असतील तर, किंवा रिन्युअल डिपॉझिटचं करायचं असेल तर कुठं किती रकमेचं कोण करू शकतं, नवीन ठेवायचं असेल तर काय ठेवायचं, याच्या पॉवर्स काय, त्याचं डॉक्युमेंटेशन काय असलं पाहिजे. माझी तुमच्या याच्यात जे इन्व्हेस्टमेंट विभागात काम, दुर्दैवाने मी विभाग असं म्हणत नाही पण आज खरोखरीच दुर्दैवाचा भाग आहे की गुंतवणुकीचा किमान किती संस्था लहान असो मोठी असो 30% भाग हा गुंतवणूक क्षेत्रात तुमचा आहे, गुंतवणुकीकडे आहे. हिडन लॉस त्यातला आपल्या लक्षात येत नाही. मी म्हणतो विभाग आपण सोडून देऊ 2 मिनिटं की तेवढा आमचं समजा संस्था खूप मोठी नाहीये, पण ज्या संस्था मोठ्या आहेत तिथं तर किमान विभाग असला पाहिजे, 2-3 लोक असली पाहिजे, चेकर मेकरची तिथं कन्सेप्ट असली पाहिजे. परंतु एक छोट्या संस्थेत का विना पण एखाद्या व्यक्तीकडे डेडिकेटेडली हे काम का नाही आपण देऊ शकत की आपण इतर ठिकाणी इतकी माणसं हे करतो, रिकव्हरी असेल तर 5 माणसं तिकडे पाठवा, इकडे काय कर्जासाठी 4 माणसं द्या, अजून काय डिपॉझिटसाठी अजून 3, मी ती माणसं कमी करा असं माझं म्हणणं नाहीये. पण हा जो काही तुमचा भाग आहे, हा जो एरिया आहे, हा तुमचा हिडन लॉस आहे. याचं कारण असं की मला प्री डिटरमाइन माझ्यामध्ये काही नाहीये, मला माहिती नाहीये की पुढची इन्व्हेस्टमेंट माझी मॅच्युअर कधी होणार. जर मला आज माहिती असेल की माझी इन्व्हेस्टमेंट 8 दिवसांनी मॅच्युअर होणार आहे, तर मी आजच मार्केटमध्ये सर्च घेतो, मी मार्केट शोधतो, मी विचारतो की माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत, तुम्हाला पाहिजेत का, तुम्हाला पाहिजेत का. आणि प्रत्येक बँकांना त्यांची ALM ची हे असते, ऍसेट लायबिलिटी मॅनेजमेंट असतात आणि त्या दृष्टीने त्यांच्या गरजा वेगळ्या वेगळ्या असतात. त्याच्यामध्ये एखाद्या बँकेला तेवढ्या पर्टिक्युलर दिवशी किंवा पर्टिक्युलर पिरियडमध्ये जर पैसे पाहिजे असतील तर त्यांचा रेट आपल्याला जास्त मिळू शकतो. म्हणजे याच्यात 0.5% असेल, 1% असेल, जो काही असेल तो, पण आपला क्वांटम मोठा असल्यामुळे एक त्याच्यामधला लॉस आपला जो आहे तो कमी होऊ शकतो. काही वेळेला पैसे आपले पडून राहतात 4-4 दिवस, मॅच्युअर होतं, पैसे करंटला जमा असतात, 4-4 दिवस आपण ते कुठं वापरत नाही. हे ज्या काही सगळ्या गोष्टी किंवा वेगळ्या वेगळ्या ब्रांचेसला एकाच बँकेमध्ये मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो की एकाच बँकेमध्ये त्या एका गावामध्ये एका संस्थेच्या 3 ब्रांचेस होत्या आणि त्या 3 ब्रांचेस मध्ये
त्यात एकाच बँकेमध्ये त्या तिन्ही ब्रँचेसची वेगळी करंट अकाउंट होती आणि त्याच संस्थेमध्ये हेड ऑफिसला दुसऱ्या एका ब्रांचला त्याच बँकेच्या डिपॉझिट त्यांचं इन्व्हेस्टमेंट होती, त्याच्या अगेन्स्ट ओडी वापरून पैसे द्यायची वेळ आली आणि इकडे करंटला पैसे पडून. म्हणजे ही जी काही फंड्स मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये कुठेतरी सेंट्रलाइज मॉनिटरिंग जर सिस्टीम आपण ठेवली तर याच्यामध्ये आपले पण हिडन लॉसेस जे आहेत हे वाचू शकतात किंवा आपण ते कमी करू शकतो. मला वाटतं ह्याचाही विचार या निमित्ताने आता सगळ्या मोठ्या संस्थांनी किंवा अगदी थोड्याफार असतील त्यांनी हे केल्या पाहिजे. एक 5 डिसेंबर 2013 ला एक शासनाने सर्क्युलर पण पाठवलेला आहे की गुंतवणुका करण्याच्या अनुषंगाने काय काय बदल त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीयकृत बँका किंवा प्रायव्हेट सेक्टर बँका काही कंडिशन्स आहेत, ते मी आता इथं सगळ्या डिटेल वाचत नाही. तुम्हाला ते सर्क्युलर माहिती असेल किंवा तुम्हाला ते उपलब्ध पण होऊ शकेल, तर हे सर्क्युलर आपल्या दृष्टीने देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट मी जरी म्हटलं तरी इन्व्हेस्टमेंटच्या तिथं जो कोणी माणूस आहे त्याच्यावर कुठेतरी एक अकाउंट ठराविक कामाची जबाबदारी आता तिथं देण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकडे प्रामुख्याने कुठली कामं असू शकतात तर CRR SLRचा मेंटेनन्स ठेवणं, त्याचं रेकॉर्ड ठेवणं, त्याचं प्रॉपरली ते आहे की नाही त्याची खात्री प्रत्येक वेळेला करणं किंवा गुंतवणुकीच्या संदर्भातलं रेकॉर्ड ठेवणं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी एखाद्या बँकेमध्ये आज गुंतवणूक ज्या वेळेला करतो त्यावेळेला मी आजची स्थिती, वर्तमान स्थिती जी काय आहे ती पाहतो. त्याचबरोबर मागच्या त्याचा जो काही भूतकाळामधला त्याचा जो काही ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याचा अभ्यास करून मी त्याचा भविष्याचा एक अंदाज त्याच्यामध्ये घेतो, तो तिथं मी मेन्शन करतो आणि या परिस्थितीनुरूप किंवा या परिस्थितीनुसार मी माझी काही प्रिडिक्शन्स तयार करतो, मी माझी काही मतं तयार करतो आणि त्या मतांच्या आधारे मी ठरवतो, मी शिफारस करतो की XYZ बँकेमध्ये आपल्याला गुंतवणूक करायला हरकत नाही, आपण तिथे गुंतवणूक एवढ्या एवढ्या रकमेची करूया. आता ही आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये झालेली माझी शिफारस आहे. भविष्यामध्ये काही ॲबनॉर्मल कंडिशन झाल्या, काही अचानक काही उद्भवल्या गोष्टी, तर माझी गुंतवणूक अडचणीत येण्याची शक्यता असते. अशा वेळेला माझी अकाउंटेबिलिटी काय राहणार? जर मी अशी प्रकारची काही जर नोटच केली नसेल किंवा मी काही अशा प्रकारचं काही हेच केलं नसेल, काही वेळेला असं असतं की ऑडिटमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन येतं की अहो तुम्ही गुंतवणूक केलीत पण हा रेट कमी रेटची केलीत, त्याच वेळेला अमुक अमुक बँकेचे रेट जास्त होते, तुम्ही तिथं का नाही गुंतवलेत पैसे? जर माझी रिस्क तिथे जास्त असेल तर मी का गुंतवेन, पण हे माझं रेकॉर्ड पाहिजे की नाही. अमुक ABC बँकेत मी पैसे ठेवले असते, त्यांचे नक्कीच रेट जास्त होता, पण त्यांचे पॅरामीटर्स जे आहेत ते माझ्या दृष्टीने हे या गोष्टी त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स आहेत, या गोष्टी माझ्या दृष्टीने निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, त्यामुळे मला इथं 0.5% 1% कमी मिळाला तरी मी XYZ बँकेतच पैसे ठेवीन किंवा गुंतवणूक करेन. हे माझं जे मी कॉन्क्रीट ओपिनियन जेव्हा मी तयार करतो त्यावेळेला मला ऑडिटमध्येही ऑब्जेक्शन याचं कारण नाही, कारण ऑडिटर असं काही कुठला म्हणणार नाही की नाही नाही 0.5% मिळतोय तर तुम्ही गुंतवत इथं का नाही गुंतवले, जरी रिस्क होती तर रिस्क पैसे बुडत काय नव्हते, असं काही कुणी आपल्याला म्हणू शकत नाही. शेवटी गुंतवणूक करणं हा आपला निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाला काहीतरी मी रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, मी नेमकं काय लॉजिक तिथं वापरलं हे मला कुठेतरी कागदावर असलं पाहिजे आणि हे जर माझ्या कागदावर असेल तर 100% मी प्रोटेक्ट आहे. मला कोणीही काही करू शकणार नाही, कारण मी जे केले त्या प्राप्त परिस्थितीत मी तो निर्णय घेतलेला आहे. मी त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून निर्णय घेतलेला आहे. हे प्रूव्ह करायला तुमची नोट जी असते, ऑफिस नोट, मी 99% ठिकाणी मी तुम्हाला आजही इथं बसून सांगतो की बहुतेक संस्थांमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या नोट्सच होत नाही. जिथं जिथं मी जातो तिथं तिथं प्रत्येकाला मी सांगत असतो की अहो तुम्ही नोटिंग करा, तुम्ही त्याचं कुठेतरी नोंद करा आणि ते कुठेतरी मांडा तुम्ही की हे तुम्ही का करताय, तुम्ही कशासाठी हे करताय, कारण याच्यामध्ये उद्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टीने मला वाटतं की हा एक हे वाचलं पाहिजे, लिक्विडिटी मॅनेज करणं. त्याचबरोबर तुमच्या काही प्राइसिंग ज्याला आपण म्हणतो याला सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. आता कॅश फ्लो वगैरे एवढ्या मोठ्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या पतसंस्थांमध्ये नाही आपण हे करत, पण आपल्याला कॅश फ्लो, असेट लायबिलिटी मॅनेजमेंट या गोष्टी जे मोठ्या मोठ्या संस्थांनी करायला काही हरकत नाही. तर या दृष्टीने एक इन्व्हेस्टमेंट कमिटी आहे, इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे, हे डिपार्टमेंटनी त्या करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही प्रिकॉशन्स, मुलुक साहेब एक 10-12 मिनिटं चालतील ना? चालतील. हा, इन्व्हेस्टमेंट करत असताना काही गोष्टी ज्या आहेत या तुमच्या काही प्रिकॉशन्स तुम्ही घेणं आवश्यक आहे. एक तर इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आपली असली पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला एकाच बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काही वेगळ्या वेगळ्या वेळी आपण इन्व्हेस्टमेंट करतो, त्यामुळे आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या पावत्या असतात आणि काही ठिकाणी असं मला दिसतं की एकत्रच इन्व्हेस्टमेंट आहे ना, मग त्याचं इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन कुठेतरी एकत्रितरित्याच त्याचा बेरीज केली जाते आणि मांडलं जातं. तसं करू नका.
प्रत्येक स्क्रिप्ट वाईज त्याचं कुठेतरी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असली पाहिजे आणि ती अवेलेबल असली पाहिजे आणि मग त्याचं तुम्हाला हे करता येऊ शकतो. त्याचबरोबर जिथं जिथं तुम्ही एफडीआर वर कर्ज घेतलं असेल किंवा तुम्ही प्लेस केले असतील त्याचं त्या बँकेकडनं पजेशन सर्टिफिकेट तुमच्याकडनं आवश्यक आहे. म्हणजे या रिसीट आमच्या ताब्यात ओरिजिनल आहेत असं त्यांनी सर्टिफाय करणं आवश्यक आहे. अदरवाईज बऱ्याच ठिकाणी झेरॉक्स असते, त्याच्यावर झेरॉक्सवर पोच असते, आपल्याला ती अॅक्नॉलेजमेंटची गरज नाही, कारण ती उद्या तुम्ही झेरॉक्सची पोच कायदेशीररित्या त्याला काही महत्व नाहीये. त्या बँकेने सांगितलं पाहिजे की आमच्याकडे ही रिसीट आहे, ओरिजिनल आमच्या ताब्यात आहे. हा एक खूप महत्वाचा भाग आहे. मी मगाशी म्हणलं तसं की सेल्फ डिक्लेरेशनही बँकांचं आपण घेणं आवश्यक आहे की आरबीआयच्या दृष्टीने तुमचा काय आहे किंवा ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काही इन्व्हेस्टमेंट आपण इयरमार्क केल्या पाहिजेत, एस्पेशली रिझर्व्ह फंड असेल किंवा एसएलआरच्या इन्व्हेस्टमेंट असतील, या आपल्या इयरमार्किंग असल्या पाहिजेत आणि त्याचा कुठेतरी आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर जीएललाच तुम्ही वेगळी फोड करा, इन्व्हेस्टमेंट अंडर एसएलआर कॅटेगरी. म्हणजे तुम्हाला एसएलआर मधल्या इन्व्हेस्टमेंट तिथं 2 मिनिटात कळेल. तुम्ही दिवशी जीएल ची बेरीज बघितली आणि रिक्वायर्ड एसएलआर किती ठेवायचं हे पाहिलं तरी तुम्हाला नुसतं जीएल पाहिल्यावर किंवा ट्रायल बॅलन्स बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की नाही आपल्याला इतकं ठेवायचं. म्हणजे हे तुमच्या ह्याच्यात होऊ शकतं. त्याच्यानंतर 5% वर आपल्याला नॉन एसएलआर किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्याही आपल्याला करता येत नाही. मी तुम्हाला म्हटलं तसं नोट ही अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला अन्य कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये इन्व्हेस्टमेंट अलाउड नाही. त्यामुळे त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट आपल्याला अन्य सोसायटीमध्ये करता येत नाही. काही ठिकाणी केलं जातं ते चुकीचं आहे. मल्टीस्टेटमध्ये ठेवल्या जातात, अन्य आपल्या संबंधित असलेल्या संस्थेमध्ये ठेवल्या जातात, पतसंस्थांमध्ये. पतसंस्था टू पतसंस्था इन्व्हेस्टमेंट किंवा कुठल्याही प्रकारचं ठेव खातं उघडायला आपल्याला परमिशन नाहीये आणि हे व्हायोलेशन आहे. त्यामुळे तिथं ही शक्यतो हे होत असेल तर टाळा, हे करू नका. त्याच्यानंतर आपल्याला शेअर्स मध्ये देखील गुंतवणूक करायची असेल तर बायलॉज मध्ये आपल्याला स्पेसिफिक दिलेलं आहे की आपण कुठल्या कुठल्या याच्यामध्ये शेअर्स मध्ये, जनरली जिल्हा बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल, त्याच्यामध्ये आपल्याला शेअर्स गुंतवू शकतो. नागरी बँकांचे शेअर्स घ्यायला आपल्याला अलाउड नाही. आपल्याला अलाउड नाही म्हणण्यापेक्षा नागरी बँकांनाच कुठल्याही अन्य सहकारी संस्थेला मेंबरच करता येत नाही, त्यामुळे त्यांचे शेअर्सचा प्रश्न येतच नाही. हाऊसिंग सोसायटीचे फक्त आपल्याला शेअर्स घेता येऊ शकतात. जर आपल्याला प्रॉपर्टीज आपण तिथं घेतली आहे तर आपल्याला ते अलाउड आहे. आणि जर शासनाने काही विशिष्ट याच्यामध्ये काही अध्यादेश काढले तर. पण काही ठिकाणी मी बघितलं कारखान्यांचे शेअर्स घेतलेत, काही ठिकाणी अन्य कुठल्यांचे शेअर्स घेतलेत, असे अलाउड नाहीत ना आपल्याला. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या गुंतवणुका या आपल्याला अलाउडच नाहीयेत, त्याची शक्यतो तुम्ही या गुंतवणुका करू नका. इन्व्हेस्टमेंट पॉलिसी करा. पॉलिसीचा एक तुम्हाला खूप मोठा फायदा काय होऊ शकतो, बऱ्याच वेळेला आपल्याला असं एक कुठं तरी काहीतरी एक प्रेशर असतं किंवा प्रेशर येतं. सहकारात आपण काम करतो, मलाही कल्पना आहे की नाही तुम्ही इकडे हे करा, हे ठेवा पैसे आमच्याकडे गुंतवा, आमच्याकडे हे करा. आपण त्यांना चांगल्याच पैकी सांगू शकतो की साहेब आम्ही हे केलं असतं पण आमची गुंतवणुकीचं धोरण आम्हाला अलाउड करत नाही. इन्व्हेस्टमेंट पॉलिसीमध्ये असं असल्यामुळे आम्हाला नाही करता येत साहेब, आम्हाला त्याचं बंधन आहेत आमच्यावरती, हे तुम्ही म्हणू शकता. हे तुम्हीच तुमच्यावरती एक बंधन घालून घ्यायचा हा मार्ग तुमच्यावरती आहे. मग असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही की पॉलिसीज नसलं तर करा वगैरे, तिथं तुम्हाला ह्या अडचणी येणार नाही. हा एक भाग मला वाटतं थोडासा आपण समजून घेऊयात की आम्ही एबीआर एएलआरचं कॅल्क्युलेशन बऱ्याच वेळेला करतो. म्हणजे ऍव्हरेज बॉरोइंग रेट काढतो आपण, ऍव्हरेज लेंडिंग रेट पण काढतो. म्हणजे मला डिपॉझिट खरेदी करताना मला काय सरासरी व्याज पडतंय तेही आम्ही काढतो आणि आम्हाला कर्जापासून मिळतंय ते किती विकतो आपण. एएलआर एबीआरचं त्याच्यामधला मार्जिन किती आहे त्याला आपण स्प्रेड म्हणतो. साधारणपणे 3 ते 3.5% स्प्रेड हा मेंटेन असावा असं बघतो. परंतु एक खूप म्हणजे गोष्ट जी मला खूप जाणवली सगळीकडे की आम्ही ऍव्हरेज यील्ड ऑन इन्व्हेस्टमेंट काढतच नाही, आम्ही बघतच नाही. कारण म्हणजे क्वार्टरली रिव्ह्यू आपण घेतला पाहिजे की मी गुंतवलेले पैसे जे आहेत त्याचं मला काय, आणि हा मार्केट रिलेटेड आहे, तुमच्या हातात नाहीये. बँकांचे व्याजदर ठरवणं तुमच्या हातात नाहीये. रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी असेल किंवा अन्य काही मार्केट मधली परिस्थिती असेल, बाजार परिस्थिती असेल, एकूण सगळा पैशाची मागणी आणि पुरवठ्याचे जी काही एकूण धोरण असेल त्याच्यानुसार हे व्याजदर ठरत असतात. मग अशा याच्यामध्ये मला हे तर कळलं पाहिजे की माझा इन्व्हेस्टमेंट पासून मला मिळणारा यील्ड किती आहे, मला सरासरी किती आहे. आता काही वेळेला काय होतं की माझा खरेदीचा भाव आणि माझा गुंतवणुकीचा भाव मला मिळणारा याच्यामध्ये फरक असू शकतो आणि असेलही. काही वेळेला 0.5% 1% याच्यामध्ये मला हे करावं लागतं. आता 30% जर तुमचं हा भाग जर आपण गृहीत धरला तर 30% रकमेवरती जर तुम्हाला 1%चा डेफिसिट येत असेल तर हा तुम्हाला भरून काढण्यासाठी कुठंतरी तुम्हाला तुमची कॉस्ट कमी करावी लागते किंवा तुम्हाला तुमचा एएलआर तुम्हाला वाढवावा लागतो किंवा तुमचं उत्पन्न वाढवायला लागतं. या 2 गोष्टी तुम्हाला करायला लागतात, त्याचा बॅलन्स तुम्हाला ठरवावा लागतो.
त्यामुळं काही वेळेला आपल्याला हिथं जो काही लॉस आहे हा आपल्या लक्षात येत नाही आणि मग 31 मार्चला आपल्याला कळतं की आपण अपेक्षित धरला होता तोटा नफा, पण तो झालाच नाही. आपण ALR-ABRचं फक्त कॅल्क्युलेशन केलं. आम्हाला म्हणलं आम्ही कर्जाचे व्याजदर वाढवले, ठेवी हे केले, आम्हाला आता इतका प्रॉफिट होऊ शकतो, आम्ही काही प्रोजेक्शन्स केली. पण आमच्या हे लक्षात आलं नाही की आमचा 30% किमान जो काही सरासरी पोर्शन आमचं वर्किंग कॅपिटलचा आहे हा गुंतवणुकीमध्ये आहे. आणि गुंतवणुकीमध्ये आम्हाला आमच्या खरेदीच्या भावापेक्षा पण कमी मिळतायत. मग ते किती कमी मिळतायत, तिथं आमचं डेफिसिट किती आहे, तिथं आम्ही किती सॅक्रिफाईस करतोय, हा कसा आम्हाला कॉम्पेन्सेट करायला लागेल, याचं मला वाटतं कुठेतरी आपल्याकडे नसल्यामुळे हा विषय आपल्याला आला असेल. त्याच्यानंतर CD रेशो मी तुम्हाला माहिती आहे 65 ते 70 हा लिक्विडिटीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. काही वेळेला तो वाढला तात्कालिक तर ठीक आहे, परंतु लिक्विडिटी आपली जी आहे CD रेशोचं आपलं गणित वेगळं आहे पतसंस्थांचं, बँकांचं खूप सोपं आहे. क्रेडिट टू डिपॉझिट अगदी सुटसुटीत ते काढतात. आपल्याला याच्यामध्ये आपले ओन फंड्स असतील त्याचा आपल्याला विचार करायला लागतो, आपल्या काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असतील त्याचा आपल्याला काही विचार करायला लागतो. आणि काही गोष्टी या गुंतवणुकीच्या तुमच्या कॅमल्स रेटिंग मध्ये लिक्विडिटीच्या अँगल मधनं आहेत. CD रेशो असेल, टोटल डिपॉझिटचा तुमचा काही पोर्शन असेल किंवा या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर्षी तुमचं मार्क पण देखील तुम्हाला तिथं लिक्विडिटीमध्ये हे सगळे 100 मार्कांचा विषय तुमचा याच्याशी आहे. एक अख्खा पेपर ज्याला आपण म्हणतो तो याच्याशी आहे. हे कायम लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह ऍक्शन ऑलवेज डिपेंड अपॉन ऍक्युरेट इन्फॉर्मेशन. तुम्हाला मार्केटमधनं नेमकी काय माहिती मिळते आणि ती कितपत खरी आहे, कितपत ती रिलायबल आहे, कितपत विश्वासार्ह आहे, याच्यावरतीच तुमचा निर्णय जो आहे तो जास्त इफेक्टिव्ह तुमचा होणार आहे, अन्यथा तो होत नाही. आणि हे देखील कायम लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट इज नथिंग बट अन अनसिक्युअर्ड ऍडव्हान्स गिव्हन टू काउंटर पार्टी. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या बँकेमध्ये गुंतवणूक करता त्यावेळेला त्या बँकेला तुम्ही दिलेलं ते असुरक्षित कर्ज आहे. तुम्ही असं त्या बँकेला म्हणू शकत नाही की साहेब आम्ही तुम्हाला 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट करतोय, तुमची जी काही प्रॉपर्टीज तुमच्या आहेत त्याच्यावर आमचा एक जनरल लीन किंवा आम्हाला एक मॉर्गेज मध्ये तिथं टाकून द्या, 1 कोटीचा आमचा त्याच्यामध्ये हक्क तयार करा, असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट हा एक खूप क्रुशल भाग आहे आणि ही अनसिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे. कर्जाच्या बाबतीत निदान ऍटलिस्ट काहीतरी आपण तारण घेतलेलं असतं, काहीतरी आपल्याकडे एक सेक्युरिटी असते की जी आपण दिलेली रक्कम काही पार्शल का विना आपण सेक्युअर्ड केलेली असते. इथं टोटली अनसिक्युअर्ड ही इन्व्हेस्टमेंट आपली आहे. त्यामुळे इथं आपल्याला खूप काळजी घ्यायला लागते आणि ह्या काळजी घेऊन आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर मला वाटतं की हा एक भाग आपण बघितला. तर ह्या दृष्टीने आता तुमचं काय त्याच्यामध्ये हे असेल तर तुम्ही मला काही शंका असतील तर त्या विचारूयात. धन्यवाद निमकर साहेब, खूप चांगले मार्गदर्शन केले. मी प्रतिनिधींना विनंती करतो की आपणास काही जर निमकर साहेबांना प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारावा, हात वर करावा, म्हणजे त्यांना अनम्यूट करता येईल. मुलुक साहेब प्रेझेंटेशन दिसलं ना शेवटपर्यंत? हो हो, दिसलं दिसलं. निमकर साहेब काय कोणाला विचारायचं नाही वाटतं? म्हणजे मला वाटतं 2 शक्यता आहेत. एक तर माझं काहीतरी चुकलं असेल किंवा मी व्यवस्थित सांगितलं असेल, त्यातलं मला माहित नाही काय झालंय. चालतंय. मी पतसंस्था फेडरेशनचे संचालक सन्माननीय स्वप्निक पाठक साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा समारोप करावा. आज या ठिकाणी निमकर साहेबांनी अतिशय उद्बोधक आणि समर्पक असं मार्गदर्शन केलं. खरं तर आता निमकर साहेब म्हणाले की कदाचित त्यांचं काय चुकलं असेल, तर तसं नाही आहे. लोकांचा पूर्ण डाऊट सगळे क्लिअर झाले आहेत. म्हणजे जे अपेक्षित होतं, माझ्याही डोक्यात काही प्रश्न अपेक्षित होते, पण परंतु त्यांनी त्याची उत्तरं आधीच त्यांच्या विवेचनात आली. तर मी या सर्वप्रथम आधी निमकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबरीने आपला बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, ज्यांनी हा एक स्तुत्य उपक्रम गेले अनेक आठवडे सुरू ठेवलेला आहे, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो.
आणि सर्वच प्रतिनिधी, आमचे संचालक आणि सर्व जॉईन झालेले प्रतिनिधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे सीईओ सन्माननीय युवराज मुळूकजी, जे या सगळ्याचं कोऑर्डिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने दर रविवारी करतात, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि मान्यवरांच्या सर्वांचेच आभार मानून या ठिकाणी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पुढील हे साहेबांकडे सोपवतो. धन्यवाद पाठक साहेब. आज निमकर साहेबांनी खूप चांगले मार्गदर्शन केलं. निधीची गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी या संदर्भात खूप चांगले मार्गदर्शन केलं. मी पुन्हा पतसंस्था फेडरेशन तर्फे निमकर साहेबांचे हार्दिक आभार मानून उपस्थित प्रतिनिधींचे आभार मानतो आणि आजचा हे आपल्या ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद.